16 मार्च 2025 आज आपण पोहोचलोय पवित्र अयोध्येत, प्रभू श्रीरामाच्या दिव्य नगरीत। इतिहास, भक्ती आणि श्रद्धेचा संगम येथे प्रत्येक पावलावर जाणवतो। इथलं भक्तिमय वातावरण, रामनामाचा गजर आणि भक्तांचा उत्साह मनाला भारावून टाकतो। चला या पवित्र नगरीचं दर्शन घेऊया। आता आपण आलो आहोत 228वा श्रीनाथ षष्ठी महोत्सव श्री क्षेत्र अयोध्या येथे आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पाहू शकता आपण आहोत 228व्या श्रीनाथ षष्ठी उत्सवात, जिथे धर्म, परंपरा आणि भक्ती यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो। या विशेष सोहळ्याच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे आहेत आदरणीय स्वामी गोविंददेव गिरी महाराज, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष आणि गीता परिवाराचे संस्थापक। त्यांच्या प्रवचनातून वेद, धर्म आणि संस्कृती यांचा खरा अर्थ आणि महत्त्व सहज समजून घेता येतो। चला तर मग या पवित्र सोहळ्यातील काही खास क्षणांचे साक्षीदार होऊयात। जेवण सावकाश सगळेजण घ्या, पोटभर प्रसाद घ्या। आता दर्शनाची कुणी गडबड करू नका। 7 दिवस उद्यापासून किती नमस्कार कदम पुढे सरका चला। गुरुबाबा महाराज औसेकर हे लातूर जिल्ह्यातील औसा येथील नाथ संस्थानचे पीठाधिपती आहेत। हा मठ 17व्या शतकात स्थापन झाला असून नाथ संप्रदायाच्या परंपरेतून चालत आलेला आहे। ही गुरु परंपरा आदित्यनाथ, मत्स्येंद्रनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज यांच्याशी जोडलेली आहे। लाईन मध्ये चला, लाईन मध्ये चला। दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक शिष्य आणि भक्तांशी गुरुबाबा महाराज आपुलकीने संवाद साधतात, त्यांची विचारपूस करतात, भक्तांशी प्रेमाने संवाद साधत त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शनही करत असतात। गुरुबाबा महाराज भक्तांशी प्रेमाने संवाद साधत त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन करतात, तसेच भक्तांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना आशीर्वादही देत असतात। त्यांच्या भेटीतून प्रत्येक भक्ताला आत्मीयता आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते। भक्तांसोबत सतत संवाद साधत त्यांना नाथ संप्रदायाच्या शिकवणींची जाणीव करून देत असतात। हीच आपुलकी आणि प्रेम भावना गुरुबाबा महाराजांना भक्तांच्या हृदयात विशेष स्थान मिळवून देते। औसा नाथ संस्थानमध्ये दरवर्षी नाथ षष्ठी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो, ज्याला 228 वर्षांहून अधिक परंपरा आहे। हा उत्सव तुकाराम बीजेपासून सुरू होत असतो। गुरुबाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली भजन, चक्री भजन, कीर्तन, पारायण आणि विविध धार्मिक उपक्रम राबवले जातात। तसेच समाजातील शांतता आणि सद्भावना टिकवण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे। आज आपण गुरुबाबा महाराजांकडून श्रीनाथ षष्ठी उत्सव कधीपासून सुरू झाला आणि त्याचे महत्त्व काय आहे याबद्दल जाणून घेणार आहोत। नाथाची षष्ठी नाथा घरी बारी कृष्णे हरी करी कार्य, याचकांची तृप्ती मनोरथ तृप्ती गुरुने वृत्ती घ्यावयास। आदिनाथांपासून समर्थ ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या परंपरेला अनेक प्रणिपात वर्णन करून असा हा परम पवित्र तुकाराम बीजेचा हा दिवस वारकरी संप्रदायामध्ये अनेक अशी संत महात्मे होऊन गेले। त्यामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम। महाराष्ट्राची परंपरा, संतांची परंपरा ही खूप मोठी परंपरा आणि महाराष्ट्राची ही भूमी आहे, ही संतांची भूमी आहे। आणि त्याचप्रमाणे आपल्या औसेकर घराण्यामध्ये गेल्या 228 वर्षापासून श्रीनाथ षष्ठीचा उत्सव वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हा साजरा केला जातो।
यंदाचा 228वा उत्सव श्री क्षेत्र अयोध्या येथे संपन्न होत आहे. 16 मार्च ते 23 मार्च या दरम्यान ही परंपरा आपल्याकडे जी प्राप्त झाली ती साक्षात परंपरा गुरुगुंडा महाराज देगलूरकरांकडून ही प्राप्त झाली. अगोदर हा जो उत्सव जो होत असे तो पैठणमध्ये तर स्थानिक ठिकाणी होतोच होतो, पण चलित उत्सव आपण ज्याला म्हणतो, चलित उत्सव म्हणजे तो फिरता उत्सव दरवर्षी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन हा नाथषष्ठीचा उत्सव हा व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने पूर्वी हा उत्सव जवळजी बाबा आणि मौजी बाबा हे करत असत. नंतर ही परंपरा ज्यावेळेस गुरुगुंडा महाराज देगलूरकरांकडे आली, ही परंपरा आल्यानंतर गुरुगुंडा महाराजांनी आपले परमशिष्य श्री समर्थ सद्गुरू वीरनाथ महाराजांना नाथषष्ठीच्या उत्सवाची परंपरा आणि तो आशीर्वाद त्यांना तो दिला. तोची हा प्रसाद वीरनाथा लाभला आणि वंश परंपरा न सरे म्हणला. औसेकर महाराजांच्या घरामध्ये गेल्या 5 पिढ्यांपासून हा उत्सव साजरा होतो. सुरुवातीला समर्थ सद्गुरू वीरनाथ महाराज, मल्लनाथ महाराज, दासवीरनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि त्यानंतर गेल्या 40 वर्षापासून त्या औषध संस्थानाच्या पीठावरती हे सध्या गुरुबाबा महाराज हे सेवेसाठी कार्यान्वित आहेत. आणि त्या अनुषंगाने 228 वर्ष या उत्सवाची परंपरा या घराण्याला लाभलेली आहे. 5 पिढ्यांपासून ही परंपरा लाभलेली आहे. याचा मुख्य उद्देशच हा की बाबा वैष्णवांचा जो संप्रदाय, संतांचा संप्रदाय, अद्वैत तत्व हे सर्व प्रचार आणि प्रसार संपूर्ण विश्वामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तेवढ्या करताच हा उत्सव हा साजरा केला जातो. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी सप्ते होतात, पण आम्ही नाथषष्ठीच्या उत्सवाला सप्ताह न म्हणता आम्ही उत्सव हा शब्द वापरतो. उत्सव याचा अर्थच असा आहे, तिथे दैन्य गेले उठा उठी हा शब्द ज्यावेळेस आपण वापरतो म्हणजे जीवनामध्ये अंधकार, अज्ञान हे ज्यावेळेस सर्व दुःख तिथे नष्ट होतात, जीवनामध्ये जो आनंद प्राप्त होतो, अध्यात्मातला जो आनंद प्राप्त होतो, तो अध्यात्मातला आनंद प्राप्त करून देण्याचं स्थान जर कोणतं असेल तर तो नाथषष्ठीचा उत्सव आहे. अनेक संत महात्म्यांचे उत्सव होतात, पण औसेकर घराण्यांमध्ये ही परंपरा उत्सवाची प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या ठिकाणी आम्ही साजरा करतोय. याच्यामध्ये हजारो वारकरी येतात, सामील होतात. पहाटचा काकडा असेल, ज्ञानेश्वरी पारायण, कात्यावरील भजन, हरिपाठ, परंपरेला लाभलेलं चक्री भजन, प्रवचन, रात्रीचं कीर्तन आणि हरिजागर हा सर्व जो कार्यक्रम होतो, सर्व काही कार्यक्रम हा संप्रदायाला धरूनच होतो. संप्रदायाला सोडून आम्ही कोणतेही बाकीचे कार्यक्रम आम्ही करत नाही. आम्ही स्वतःला खूप मोठे आम्ही भाग्यवान आम्ही समजतो, जेणेकरून पांडुरंगाची सेवा, या परंपरेची सेवा आणि संत महात्म्यांची सेवा आम्हाला ती जन्मोजन्मी मिळत आहे. आणि हीच कामना, हीच प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी आणि इथे रामलल्लाच्या चरणी करतो. नाथषष्ठीचं ठिकाण हे कशावरून ठरवता? म्हणजे नाथषष्ठीचं जे ठिकाण आहे हे उत्सव करायचा, तर आता ह्या वर्षी अयोध्याला आहे, पुढच्या वर्षी दुसरीकडे असेल ना, तर हे ठिकाण कसं ठरवता? त्याचं ठिकाण ठरवतो म्हणजे कसं आहे, हा एका जागी आम्हाला उत्सव हा करायचा नाहीये. जिथून आम्हाला शिष्यांकडून आमंत्रण मिळतं आणि सांगितलं जातं की या वर्षी तुम्ही आम्हाला आमच्याकडे उत्सव हा द्या, म्हणून ज्या शिष्यांकडून आमंत्रण मिळतं त्या गावी जाऊन हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. आणि 228 मध्ये पहिला उत्सव जर या घराण्याने जर कुठं केला असेल, मला एक अभिमानाने सांगावंसं वाटतं, पहिला उत्सव आपल्या घराण्यामध्ये जो झाला, जे श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायांचं आजोळ आहे श्री क्षेत्र लोहगाव मध्ये, आणि तो तिथूनच त्याची सुरुवात झाली. आणि त्या परंपरेला आजतागायत आज त्याला 228 वर्ष आजच्या दिवशी पूर्ण. थोडी सांगता, कुठून आले तुम्ही? औषधवरून झाले का? किती वर्ष सेवा करताय बाबांची? 3 पिढ्या झाले विनिकरी संस्थानाची. संस्थान विनिकरी का? बरं बरं, थोडं सांगा ना बाबांविषयी. हा तुम्ही सांगा, किती वर्षापासून सेवा करताय? 3 3 पिढ्या झाले.
औषधामध्येच राहाल तुम्ही नाही मग खरोशामध्ये राणेगाव आहे. हा राणेगावातलं. किती लांब आहे औषधापासून? 20 किलोमीटर आहे. आता किती 8 दिवस इथंच गुरुबाबांचे भक्त आहेत. तुम्ही कुठून आलेले आहेत? पुण्यावरून कुठून? मांजरे. आम्ही पण लोगावचेच आहे. आपली पहिल्यांदाच भेट होते. योगायोगाने आपली भेट झाली या ठिकाणी. तर सांगा ना काय तुम्ही कसं काय? महाराजांची फोटो सेवा करतो. मी महाराजांची फोटो सेवा करतो. 2016 पासून महाराज सेवेत आहे. 2016 पासून आहेत. मग जिथं नाश्ता असतं तिथं तुम्ही त्या ठिकाणी जाता? आणि बरेचसे कार्यक्रम महाराजांचे पुण्यातील आणि पुण्याबाहेरील कार्यक्रम सगळे मी त्याची फोटो सेवा करतो महाराजांची. धन्यवाद. कुठून आलेत? कुठून आले तुम्ही? तुम्ही कुठल्या गावावरून आले? गावाचं नाव सांगा तुमच्या गावाचं. आणि किती वर्षापासून बाबांची सेवा करताय? 10 वर्षापासून. कोण कोण आले? एकटेच आलेत का? फॅमिली आलेत का? तुमचे मित्र आलेत सोबत? म्हणजे तुमचे घरचे फॅमिली आलेले आहेत. बरोबर. 10 वर्ष झाले सेवा करताय. आता 7 दिवस इथंच राहणार? टाकू नका मध्ये. नाही चांगलं गोष्ट नाहीये. मला आपल्यासोबत गुरुबाबा शिष्य जे सोलापूरहून आलेले आहेत त्यांच्याशी आपण थोडक्यात बोलूयात. मावशी तुम्ही काय सेवा देता इथं? जे पडेल ते काम करते मी. कधी पतोड्या उचलणे, ताटं आणून देणे, ताटं धुणे. एखादा म्हातारा माणूस चालला असेल तर त्यांना हात धरून देणं, त्यांना ताट आणून देणं. तुम्ही सोलापूरहून आला ना? सोलापूरवरून आलो. दरवर्षी नाथषष्ठी जिथं असेल तिथे जाता का तुम्ही? 40 वर्षापासून त्यांचे वडील होते तेव्हापासूनच आमचं संबंध आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे यांचे वडील जे होते ना तेव्हापासून आम्ही ह्यांच्या बरोबर आहे. ह्यांचं सोलापूरमध्ये आमच्या पंचकट्ट्यावर नाथाचं मंदिर आहे. बरं. मी 14 वर्षाची होते तेव्हापासूनचे ह्यांच्या सानिध्यात आहे. आणि लग्न झाल्यावर मध्ये थोडं गॅप पडलं 35 वर्ष. परत आता ह्यांच्या सानिध्यात आहे. प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं ह्यांचा सप्ताह असेल नाथषष्ठीचा तिथं आम्ही हजर असतो. आम्ही म्हणजे आमचं पूर्ण कुटुंबच आहे. तुम्ही दरवर्षी न चुकता? दरवर्षी असते. कधीतरीच एखाद्या वेळी काय कारणामुळे रहित झालं तर होतंय. मागच्या वर्षी कुठे झालं आठवते का? आलगुड कर्नाटकला झालं. त्याच्या आधी द्वारकेला झालं. त्याच्या आधी ह्याला शिंगणापूरला झालं, कानगापूरला झालं. दत्ताच्या मंदिरमध्ये. लोगावला आलते का तुम्ही? लोगावला आलते का एकदा? लोगावला नाही आले बघा. लोगावला झालं ना जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आधी 2016ला. हा. आणि मी जवळजवळ आता ते 27 वर्षाखाली यांचे वडील असताना काशीत आलेली. आत्ता आले 27 वर्षाची. 27 वर्षाच्या आधी. मग तुम्ही आता 8 दिवस इथंच राहणार? हो. सप्त्यालाच आली आम्ही. किती दिवस सप्ताह चालतो? 7 दिवसाचा. 7 दिवसाचा असतो. सप्ताह म्हणजे 7 दिवस. बरं तुम्ही कसे आलेत येताना? येताना आम्ही रेल्वेने आलो. म्हणजे ह्याच्यामध्ये तिकीट काढलो पण आम्हाला काशीला दर्शनाला जायचं होतं. त्यामुळे आम्ही स्वतंत्र तिकीट काढून आलो. बाकीचं हे 7 दिवसाच्या सप्त्याचे जे काही त्यांची फी असेल ती आम्ही त्यांच्याकडे भरलो. 7 दिवस सप्त्याची. मग सप्त्याची फी किती आहे? सप्त्याची फी त्यांची 9,000 पासून तर 14,000 पर्यंत आहे. आपल्या राहण्याचं जाणं येणं सगळं तिकीट वगैरे सगळं राहणं खाणं सगळं त्यांच्याकडे. थोडक्यात ती बीसी टाईप आहे तुम्ही? पण आपल्याला ज्याच्या टप्प्याप्रमाणे आपल्याला रूम मिळू शकते. आता आम्ही घेतलेली रूम नवीन कोरी आहे, बेड आहे, सगळं सोयी आहे. सगळं गरम पाणी. मग इथं हॉटेल बुक केलेले तुम्हाला राहण्यासाठी? हॉटेल आहेत? बुक केल्यावरच आहे पण हॉटेल नाही असं. धर्मशाळा मठ. हो म्हणजे एकंदरीत दरवर्षी सोय खूप छान असते. खूप छान असते. प्रमाणाच्या बाहेर. आपल्या घरी सुद्धा आपल्याला एवढे सुख सोयी मिळत नाही. अक्षरशः आम्ही महाराजांकडून जाताना 90% लोक रडत असतात. की सप्ताह संपतो म्हणून रडतात. सप्ताह संपतो नाही. माहेरात सुद्धा आपल्याला एवढं सुख मिळत नाही. आज माहेर गेलं तर माणूस 2 किंवा 3 दिवसामध्ये समोरचा माणूस कंटाळतो. बाई किती जाईल, कधी दिवस राहील, कधी जाईल. पण इथं आलं तर आपल्याला आज जेवलेलं जेवण कोणाला आठवड्यापर्यंत मिळत नाही. हो आत्ताच आम्ही प्रसाद घेतला. लाडू काय बासुंदी काय म्हणाल ते. अक्षरशः इतकी सेवा होती. पोटभर अन्न मिळते, गरम गरम खायला मिळते. घरी सुद्धा मिळत नाही आपल्याला. बरोबर. एवढी सेवा ह्यांच्याकडे आहे. ह्यांची सेवा म्हणजे विचारूच नका. आणि चकली भजन तर जगात नंबर 1 नाहीच कुठे. जगात म्हणते मी, भारतात नव्हे जगात.
हा गुरुबाबांचं असतं चक्री भजन. त्यांच्या वडिलांचं सुद्धा मी पाहिलेली, त्यांच्या वडिलांपेक्षा यांचं जास्त. मग मी तर म्हणे तुम्ही खूप भाग्यवान आहे की 14 वर्षापासून तुम्ही करताय आणि चक्री भजन पाहायला भेटलं तुम्हाला. मी लहान होते, आमचं घर तिथंच होतं बेंगमपेठ, बरं. मी तिथंच राहिला होते, तेव्हापासून त्यांच्या संपर्कात आहे मी. गेली 35 वर्ष झाली करतात सेवा. हा, आता ह्या 25 वर्षामध्ये परत म्हणजे लग्न झाल्यावर 35 वर्षामध्ये गॅप पडला होता, परत मी ह्याच्या सेवेमध्ये आता. चालेल, थँक्यू मावशी. यांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही प्रसाद घेतला आहे. खरंच खूप स्वादिष्ट, उत्तम आणि छान असा प्रसाद होता. अनेक भक्त आहेत जी सेवाभावी सेवा करत असतात. या ठिकाणी पाहता हे लोक जे लोक जेवण झालेले आहेत, जे भक्तगण जेवण करून गेलेले आहेत, त्यांचे प्लेट साफ करत आहेत, प्लेट धुत आहेत. मावशी किती वर्षापासून करताय तुम्ही सेवा? आम्ही कमीत कमी आता 15 वर्ष झालं. 15 वर्ष का? आणि कुठून आले तुम्ही? आम्ही कर्नाटक मधून. तुम्ही मावशी? उमरगा. तुम्ही किती वर्ष करताय सेवा? माझे वडील 40 वर्ष झाले करतात. बरं. 25 वर्ष झाला मतलब. लेकराला 2-2, 3-3, 4 लेकर आहेत. मला समजे लेकराला घेऊन वारी केली. आता आणलेत का मुलांना? आणि तुम्ही कुठे राहिला? इकडे बघा जरा. गुलबर्ग राहिला. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. परतीचे बी झाले, हो. परतीचे बी 5 असे बरेच शिष्य आहेत जे मनोभावी सेवा करत असतात या ठिकाणी. महाराज जी जो है हम लोग के बहुत ही प्रिय महाराज जी हैं और मुंबई से आके अयोध्या की धरती पे इतना बड़ा प्रोग्राम करना ये अपने में अन्य लोगों के लिए बहुत बड़ा संदेश है. जो लोग बोलते हैं अयोध्या में क्या कैसे, वो खुद आके यहाँ पे देख सकते हैं कि गुरुजी हमारे क्या क्या लोगों के लिए कर रहे हैं, क्या क्या संदेश इससे आप में जा रहे हैं. आप कब से जान रहे हैं? गुरुजी को मैं लगभग 4 साल से. 4 साल से जी. मतलब 4 साल से आप भी सेवा कर रहे हैं? जी जी. अभी ये साल में अयोध्या में नासष्टी हुई, लास्ट ईयर में जिधर हुई आप गए थे वहाँ पे भी? जी, लास्ट ईयर में गया था और गुरुजी भी कुछ महीने पहले भी अयोध्या जब आए थे तब भी हम लोग साथ में ही थे. थँक्यू. आपण जो नेपाळ दौरा केला तो नेपाळ दौरा याच 8 तासासाठी केलेला होता, जेणेकरून आपण येताना अयोध्यामधील हा 228वा जो श्रीनाथ षष्ठी उत्सव आहे तो आपल्याला पाहता यावा, गुरुबाबांना भेट देता यावी यासाठी आपण खास करून नेपाळ दौरा केलेला. परंतु इथं आज आल्यावर गुरुबाबांकडून कळलं की जी नाथ षष्ठीचा कार्यक्रम चालू आहे तो सर्वात प्रथम हा लोगावमध्ये झालेला आहे. आणि हे लोगाचं भाग्य आहे की आज जे नाथ षष्ठीचा प्रथम जे पाया रचला तो आज 228 वर्षापर्यंत हे परंपरा चालू राहिलेली आहे. आणि ही परंपरा अशीच अखंड चालू राहील याची आपल्याला खात्री पटते, कारण गुरुबाबा महाराज औसेकर यांचे कीर्तन आणि आध्यात्मिक कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. नाथ संप्रदायाची शिकवण आणि संस्कृती पुढे नेण्यासाठी ते सतत कार्यरत आहेत. या 228व्या श्रीनाथ षष्ठी उत्सवाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला लाभले आणि शेवटी गुरुबाबा महाराजांचा प्रेमपूर्वक आशीर्वाद घेऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होत पुढील प्रवासाला सुरुवात केली.